मालेगावच्या गिरणा हाऊसिंग सोसायटी कामगारांनी विविध मागण्यांसह दुय्यम उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढला। चेअरमन आणि कार्यकारिणीवर कामगारांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले असून भ्रष्टाचार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात आंदोलकांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। पाहुयात आंदोलकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत। तर तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। राज्यभरामध्ये वंदे मातरम गीत गायन बंधनकारक करण्यात आलंय। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याने सरकारच्या वतीने हा आदेश जारी करण्यात आला असून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील गावदेवीमधील शाळेमध्ये वंदे मातरम गीत गायनामध्ये सहभाग घेतला। दरम्यान वंदे मातरमला विरोध करतात ते देशद्रोही असून कुराण वाजायची जबरदस्ती करायची असेल तर पाकिस्तानात जा अशा शब्दात त्यांनी ठणकावलेला आहे। कुराण ज्याने वाचायची असेल त्याने पाकिस्तानमध्ये जावा। जर जबरदस्ती करायची असेल तर इथे तो रामायण वाचू शकता, इथे तो गीता वाचू शकता, इथे श्रीराम आरती भगवानची आरती करू शकता, इथे छत्रपती शिवाजी महाराजच्या राज तिलकच्या 300 वर्ष आपण साजरा करू शकता। हा अहिल्याबाई होलकरची भूमी आहे। इथे असा देशद्रोही देशविरोधी लोकांचा काय काम नाही आहे। मैं जाणून बुजून असा लोकांच्या विरोधामध्ये देशद्रोही शब्द इस्तेमाल करत आहे की जे वंदे मातरम आजादीचे मंत्र या गाण्याचा विरोध करत आहे ते देशाच्या विरोधामध्ये काम करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।